Welcome back to One TV News with me, Yasma. The Congress party has criticized Union Minister G. Kishan Reddy for failing to secure central funds for the development of the Musi River. At a press conference at Gandhi Bhavan, PCC General Secretary Charan Kaushik Yadav, along with official spokesperson Lingam Yadav, challenged the minister to take a morning dip in the river to grasp the dire situation. The Congress leaders highlighted the stark contrast between the Modi government's ₹7,000 crore initiative for Ganga's cleaning and Reddy's opposition to similar efforts for Musi. They accused the BJP of neglecting the Musi rejuvenation project and failing to deliver on key promises under the AP Reorganization Act. Chief Minister Revanth Reddy has intensified political campaigning in Maharashtra, urging voters to back the Congress-led India Alliance for a set of 6 guarantees similar to those implemented in Telangana. Speaking at a public meeting in the Rajura Assembly constituency, Revanth Reddy vowed that the MVA or Maharashtra Vikas Aghadi government would replicate Telangana's successful welfare programs if elected. He highlighted key achievements from Telangana such as free bus travel for women, affordable cooking gas and free electricity for households, which have significantly impacted the lives of millions. Revanth Reddy also called on Congress workers to rally behind the MVA, emphasizing their victory would bring much needed benefits to the people of Maharashtra. तेलंगाना में आज के तारीख में उनका नाम नहीं है, उनका निशान नहीं है। तेलंगाना में आपके भाई बनकर, आपके बेटा बनकर, आपके सम्मान बनकर तेलंगाना में कांग्रेस के सरकार हम लागू किए। 6 गारंटी दिए तेलंगाना में। 6 गारंटी में महाराष्ट्र तेलंगाना में कोई फर्क नहीं है। एक किसानों का राज्य है। किसान जब अच्छा है, किसान खुशी रहा तो राज्य खुशी रहेंगे। राज चलाने का मतलब भी किसानों के भला करना है। इसीलिए हमारा सरकार बनते ही 25 दिन में लिखो। पत्रकारों से मैं ये बात साफ कहना चाहता हूं, आप लोग लिख लो। 25 दिन में 18,000 करोड़ रुपए, 2 लाख तक किसानों का कर्जा माफी करके इस हिंदुस्तान में तेलंगाना के सरकार, किसानों का सरकार, किसानों के लिए 25 दिन में 18,000 करोड़ रुपए मैं जमा किया बैंक खाता में। 2 लाख तक हर किसान को हम कर्जा माफी कर तेलंगाना सरकार, किसानों का सरकार इस हिंदुस्तान को आवाज दिए। दूसरी रहा नौजवानों का बेरोजगारी। 10 महीने में तेलंगाना सरकार 50,000 लिखो, 50,000 सरकार नौकरी हमने दिया 10 महीने में। आज मैं सवाल कर रहा हूं मोदी जी से, आपके गुजरात में ये 20 साल हो गए आपके राज्य सरकार बनकर। ये 20 साल में कोई 1 साल में 50,000 नौकरी अगर गुजरात में दिया हुआ तो दिखा दो। मैं सवाल कर रहा हूं प्रधानमंत्री जी से, या नहीं एकनाथ शिंदे जी से मैं सवाल कर रहा हूं, महाराष्ट्र में कितने सरकार नौकरी दिया हुआ है आप? मैं आपसे बहस करने के लिए तैयार हूं। तारीख लगाओ, मैं आऊंगा मुंबई शहर को, मैं आपसे मुकाबला करूंगा, आपसे मैं बहस करूंगा। इसीलिए और उसके अलावा हमारे माँ बहन कभी माँ को देखने के लिए नहीं तो मंदिर को जाने के लिए बस किराए पूछे तो उनके परिवार ने अभी नहीं है पैसे। दशहरा को पूछे तो दिवाली को जाएंगे, दिवाली को पूछे तो संक्रांति को जाने के लिए बोलते थे। मगर आज के तारीख में उनके परिवार ने हस्बैंड बाहर काम के लिए गए तो सीधा सीधा बस चढ़कर माँ के घर पे जा सकता है, क्योंकि आज पूरा तेलंगाना राज्य में हमारा महिलाओं के लिए आरटीसी बस में कहीं पर भी चढ़ो, कहीं पर भी जाओ, 1 पैसा भी पूछने वाले नहीं है। जेब में, पर्स में 1 पैसा रहने का जरूरी नहीं है। हमारे महिलाओं के लिए, हमारे माँ के लिए, हमारे बहनों के लिए बस में मुफ्त बस चलने के लिए हम लोग तेलंगाना राज्य में दिया हुआ है। ये 11 महीने में 1 करोड़ 10 लाख महिला लोग बस चढ़कर मुफ्त राइड किए। उसके लिए 3,600 करोड़ रुपए आरटीसी को मैं सरकार के पैसे जमा किया। आप जाके मोदी जी, आपके सरकार, आपके जिम्मेदारी लोगों को तेलंगाना भेजो, मैं हिसाब किताब पूरा आपको देता हूं। और उसके अलावा भी
हमारे महिलाओं के लिए खाना पकाने, बच्चों को स्कूल को भेजना है तो सिलेंडर इतना महंगा हो गए, सिलेंडर देखते ही पटाखे पोटे जैसा हो गए। सिलेंडर का दाम देखे तो 1200 रुपए हो गए। हमारे माँ बहन लोग रुपए रुपए जमा करके रखे तो मोदी जी लूट रहा है। इसीलिए मोदी जी आप कितना भी करो, मगर हमारे माँ बहनों को 500 रुपए में घर पे सिलेंडर दे रहा हूं। आपके बगल में जो रिश्तेदार है तो जाके पूछो उनको 500 रुपए में सिलेंडर मिल रहा है या नहीं मिल रहा। आप तेलंगाना में किसी से फोन करके बात कर लो। और इसके अलावा भी गरीबों को, जो किसान है, जो खेतवार है, उन लोगों को बिजली 24 घंटा मिल रहा है। जब मैं पदयात्रा किए सो जब गरीब लोग आए थे मेरे कने, साहब हमको घर है मगर जमीन नहीं है, जमीन नहीं है तो फ्री जो बिजली दे रहा है जमीन है सो वाले को मिल रहा है, घर है सो वाले को कुछ नहीं मिल रहा है बोल के हमारे माँ बहन लोग मुझे दिखाए थे मेरा पदयात्रा में। तब मैं सोचकर सोनिया जी, राहुल जी से मैं पूछकर उन लोगों के परमिशन से आज तेलंगाना में हर गरीब घर में 200 यूनिट बिजली हम लोग मुफ्त में दे रहे हैं। 50 लाख परिवार लोग आज 200 यूनिट बिजली मुफ्त में ले रहा है। एक पैसा भी गरीब लोग बिजली के लिए किसी को देने का जरूरी नहीं है। ये हमारा कामयाबी है। इसीलिए हमारा जो कामयाबी 6 गारंटीज तेलंगाना में लागू किए, आने वाले दिनों में महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी का सरकार बने तो 5 गारंटी जो सुभाष बाबू दारे ने जो बात बोला था, 5 गारंटी लागू कर कर गरीब लोगों को भला के लिए हम लोग मेहनत करने वाले। ये पूरा इसी में है। हिंदी मराठी में आप हर घर घर में हमारे कार्यकर्ताओं को मेरा एक ही आदेश है, घर घर जाओ, हर घर से परिवार से मिलो। ये 5 गारंटी उन लोगों को समझा दो। आप कुछ करने का जरूरी नहीं है। बीजेपी वाले का ने पैसे है, वो पैसे बांटेंगे, शराब भी बांटेंगे, मगर वोट तो आपको मिलने वाले 5 गारंटी के वजह से। खाली आप ये 5 गारंटी का ये चिट्ठी घर घर में देकर आओ। हमारे सुभाष बाबू दाटे ने 50,000 वोट से यहाँ पर राजौरी असेंबली विधानसभा में जीतने वाले, इतना भरोसा मुझे है। क्योंकि मैं खुद गांव गए, गली गली गए, 6 गारंटी का हर घर में मैं चिट्ठी देकर आए। हर गारंटी से, हर परिवार से मैं वादा लिए, ये 6 गारंटी निभाने का जिम्मेदारी मेरा है, जिताने का जिम्मेदारी आपका है बोल के हर परिवार से मैं पूछा, उन लोगों से वादा लिए। इसीलिए आज A major disruption occurred during a public meeting of BJP star campaigner and former MP Navneet Rana in Khillar village, Amravati on Saturday. Tensions flared as agitators crashed, throwing chairs at one another and shouting slogans. Some chairs were even hurled towards Navneet Rana, though her security team intervened to ensure her safety. In the chaos, security personnel quickly evacuated the BJP leader from the meeting hall. This incident is seen as reflection of the growing political unrest in Maharashtra as the state heads towards crucial election. माझे जर आज सेक्रेटरी नसते, माझे जर सिक्युरिटी नसती, आज डोका फोडला असता त्यांनी, ज्यूस घेऊन घेतला असता. दोन खुर्च्या मला अजय भाऊला पाठवा लागेल ना. अजय देशमुख डोळ्याला मारायचं. आम्ही सुद्धा अवजार पाहिजे सुद्धा. या त्या माणसाने इथं लागलं कापून अवजार आम्ही होतो. अजिबो मी समोर होतो साहेब, अवजार होते. हे म्हणजे हे घडून आणण्याचा कट होता, पूर्ण प्लॅनिंग होती. सचिन भाऊ अजय देशमुख इथे सचिन भाऊ मोबाईल जय गुरुदेव वाले माणसं आहे बिचारे, त्यांच्यावर चाकू लागला. आज खल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती
आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो. पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून घाणेरडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती. तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट नव्हता केला. पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात अल्लाहू अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा माझ्या लोकांनी आजूबाजूनी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका, ताईला काहीच बोलू नका, एवढा घाण शब्द यूज करू नका, तुम्ही मारून टाकणार म्हणून राहिले, काहीच बोलू नका. त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे. त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केला. मग माझ्यासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथे होते, गावाचेच तिथे होते, ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांची राग जे माझ्यावर होता, मला पाहून शिव्यागाळ करणं, तुला मारून टाकू, तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं, माझे कॉन्स्टेबलला लागणं, यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं. दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच, माझ्यावर खुर्च्या फेकलंच, ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे 6 अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि 3-4 माझे PA, त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाळ करून माझ्यावर थुकले. तर ते माझे जे हे आहे, जर तुम्ही हे पाहिलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहिलं, हे माझ्यावर थुकलं, माझ्या जातीवर शिवी केली, अल्लाहू अकबर मला देखेंगे तेरे को क्या कर सकते हैं करके, आणि यांच्यावर थुकले. यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे. रात्र Congress President Mallikarjun Kharge launched a sharp attack on Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah, accusing them of orchestrating the delay of Rahul Gandhi's helicopter in Jharkhand's Goda district on Friday. Kharge alleged that despite being a senior leader, Gandhi was denied access to the airport's reserved lounge and questioned whether even basic facilities like toilets should now be reserved for the Prime Minister. The Congress party described the incident as a politically motivated act, while local authorities denied any wrongdoing. Coincidentally, Prime Minister Modi faced similar delays at Deoghar airport with the airspace declared a no-flying zone for about 2 hours. The incident has fueled fresh allegations on political interference in the state's airport operations. Deputy Chief Minister Devendra Fadnavis over his Dharma Yudh of Vote statement, suggesting it could violate the Election Commission's Model Code of Conduct. Speaking at an election rally in Dombi Valley, Thackeray accused the BJP's version of Hindutva of causing harm to the people, contrasting it with his party's brand of Hindutva, which he claimed empowers and uplifts. Thackeray also revealed that ahead of the 2019 Lok Sabha elections, he was pressured to remove the slogans Jai Bhavani, Jai Shivaji from his party's campaign song but had refused. He challenged the Election Commission to clarify whether such statements like Dharma Yudh are permissible under the Code of Conduct. The remarks have added further fuel to the political rhetoric as election day approaches. याला कधी गेल्या डब्यात तेच कळलं नाही. पण मला वाटतं सभागृह नेता का स्टँडिंग कमिटी तुम्ही सोडली होती. सभागृह नेता सोडला होता, पद सोडलं होतं. आणि 2012 नंतर या मिंद्याला मी मंत्री केला नसता तर मिंद्या कधी मंत्री बनू शकला नसता. हे त्यालाही विचारा खरं आहे की खोटं आहे. पण मी केला कारण ज्या ठाण्यात मिंदे निवडून आला होता, ज्या ठाण्यामध्ये आपल्या आनंद दिघेंचे एक संस्कार आहेत, गद्दारांना माफी नाही, ते संस्कार ठाणेकर विसरले की काय? तुम्ही दैवत जर का मानत असाल तर गद्दारांना माफ करता कामा नये. आज केदार तुमच्या समोर उभा आहे, वारसदार आहे त्यांचा. आणि हे चोरून मारून वारस झालेले लोक नाही आहोत आम्ही. अस्सल रक्ताचे आणि विचारांचे वारस आहोत. कारण जे संस्कार असतात गद्दार विकले जातात, पण संस्कार विकले जाऊ शकत नाही. ते संस्कार आमच्यावर आहेत. म्हणून राजन काय सगळे राजन सुद्धा खासदार होतेच ना, विनायक राऊत बसले खासदार होतेच ना, आणखीन बाकीचे सगळे आहेत. त्यांना काय वाटतं तुम्हाला? धमक्या दिल्या नसतील, खोके दाखवले नसतील, पण नाही विकली गेली. ही माणसं निष्ठेने राहिले,
निष्ठेने राहिले. आणि कान्होजी जे नायकांची जी गोष्ट मी तिकडे सांगितली डोंबिवलीत, तीच मुद्दामून सांगतोय. निष्ठा काय असते? अफजल खानाची जेव्हा स्वारी आली होती, अफजल खानाची स्वारी म्हणजे एक प्रकारचं ते वेगळी तबाहीच होती. घरदारांची राख रांगोळी करत अफजल खान पुढे सरकत होता. राख रांगोळी म्हणजे काय तर घरातल्या महिलांची आबरू लुटली जायची, घरदार लुटलं जायचं, घरातले देव बाहेर आणून ते सुद्धा फोडले जायचे आणि घर जाळून टाकलं जायचं. याला म्हणतात राख रांगोळी. आणि मग खान जसा पुढे सरकत आला तसा एकेकाला खलिते पाठवायला लागले. जे महाराजांचे सरदार होते, मावळे होते, त्यांना खलिते जायला लागले. जसे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचे खलिते जातात तसे, की गप गुमान भाजपात सामील व्हा, तुम्हाला खासदार करतो, मंत्री करतो, खोके देतो, न पेक्षा कुटुंब कबिल्यासहित कापले जाल. मग तो खलिता हातात मिळाल्यानंतर कान्होजी जे नाईक हे महाराजांकडे गेले आणि महाराजांना सांगितलं की महाराज, खानाचा खलिता आलाय. महाराजांनी विचारलं काय आलाय खलिता? महाराजांना माहिती होतं. तर खानाने लिहिलंय, येऊन सामील व्हा, वतनदारी देतो, बक्षिसी देतो, मंत्रीपद करतो देतो, नाहीतर कुटुंब कमिल्यासह कापले जाल. मग महाराजांनी सांगितलं, मग विचार कसला करताय कान्होजी? आम्ही तर हारतो खास. मग महाराजांनी परीक्षा घेतली, पण तुम्ही हा विचार करू नका, तुम्ही जा, तुम्हाला वतनदारी मिळेल, बक्षिसी मिळेल, मान मिळेल. आणि कान्होजी जे नाईक जे चिडले त्यांनी बाजूचा एक तांब्या घेतला पाण्याने भरलेला आणि हातावरती पाणी सोडलं. महाराज, हे सोडलं पाणी मी माझ्या वतनदारीवर. सोबत 5 मुलं होती. महाराज, हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळांवर. एक वेळ मान कापली जाईल, पण या कान्होजीचं इमान विकलं जाणार नाही. आणि दुर्दैवाने जर का लढाईमध्ये मी मारला गेलोच तर ज्या हाडातनं शिवाजी शिवाजी नाव आवाज येत असेल, समजा हे कान्होजी जेदेचं हाड आहे. याला म्हणतात निष्ठा. ज्या महाराजांनी स्वराज्यासाठी इंग्रजांना आणि मुघलांना मदत करणाऱ्यांची वखार लुटली, त्या सुरतेमध्ये आपले गद्दार ढोकळा खायला गेले. काय ठाणेकरांची मिसळ प्रसिद्ध आहे ना, अनेक जण जातात, मिसळ खातात, झणकेबाज मिसळ असते. पण तुम्हाला आपल्या ठाण्याची मिसळ सोडून ढोकळा आवडायला लागला, एवढे खाली आलात. ढोकळा मला पण आवडतो, मिसळ तर आणखीन आवडते. पण सगळं काही उचलून गुजरातला नेणाऱ्यांबद्दल आम्ही दयामाया क्षमा दाखवू शकत नाही. आणि इतर सुद्धा काही पक्ष उभे राहिले तर आपली मतं फोडायला. गेल्या वेळेला बिन शर्ट पाठिंबा दिला होता, तर इन शर्ट पाठिंबा दिलेला आहे. ही यांची वृत्ती. मग मला आज पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला एक जागा सोडायला काय झाली होती? अहो म्हटलं, एक सुद्धा मत मी महाराष्ट्रात देणार नाही. कारण त्यांनी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील. पाहिजे तुम्हाला? मग मी त्यांना मुख्यमंत्री करायला एक सुद्धा जागा सोडली असती तर माझ्या महाराष्ट्राचं जे नुकसान होणार आहे ते पुढच्या कित्येक पिढ्या महाराष्ट्र त्यातून सावरू शकणार नाहीये. भूमिका स्पष्ट करा. महाराष्ट्रप्रेमी कोणी असला तरी मी त्याच्या सोबत जाईन, आणि महाराष्ट्रद्रोही कोणी असला तरी मी त्याच्या सोबत जाणार नाही. त्याला कुठलाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देणार नाही, अजिबात देणार नाही. आणि म्हणून मी सगळ्यांना, तुम्हाला तर आहातच तुम्ही, पण चॅनलच्या माध्यमातून मी प्रत्येक सभेत विनंती करतोय, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करतोय, तुम्ही महाराष्ट्राला लुटणाऱ्यांना मत देता कामा नये, महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांना तुमचं मत पडता कामा नये. आणि ठाणा आणि पूर्वीचा भाजप याचं सुद्धा नातं आहे. मला वाटतं राजन, तुम्ही जिथे उभे आहात, जिथून तुम्ही आता आमदार होणार आहात, हा पहिला तुमचाच मतदारसंघ. नंतर मग युतीमध्ये तिकडे गेला, मग भाजपकडे गेला. पहिला हा ठाणे लोकसभा हा कल्याणपर्यंत होता, तेव्हा मला वाटतं रामभाऊ कापसे होते.
Congress President Mallikarjun Kharge addressed the press on Ranchi on Saturday, declaring that the first phase of polling in Jharkhand signals the rise of a coalition government in India. He emphasized that once in power, Congress and its allies will implement the promised 7 guarantees, following successful models in Karnataka and Telangana. Kharge highlighted the Miya Samman Yojana, under which 2,500 is being provided to beneficiaries, accusing the BJP of trying to block the initiative in court, allegedly to undermine the welfare of the poor and women. The Congress leader also took a swipe at Prime Minister Narendra Modi, mocking his extensive campaign in Jharkhand by suggesting that Modi might next be seen in Zilla Parishad and municipal elections. Kharge urged Modi to shift focus from political theatres to more pressing national issues like development and unemployment. और हमारे मैनिफेस्टो में क्या है तो देखना चाहिए, आपको तो मालूम है। फिर मैं चंद चीजें मैं बाद में वो बताऊंगा जो हमारे मैनिफेस्टो के एक मेन मुद्दे हैं। अच्छा, पहले तो मैं महंगाई का मुद्दा लूंगा, जिसमें मोदी जी महंगाई के बारे में सोचते नहीं। आज पेट्रोल, डीजल और गैस सिलेंडर, ये आम वस्तुएं जो इस्तेमाल करते हैं हमारे लोग, गरीब लोग, इनके सब भाव बढ़ गए। पेट्रोल छोड़िए, लेकिन गैस और डीजल ये तो किसान के लिए अवश्य है। ये सारी चीजें, अब मैं ये भी कहूंगा कि एसेंशियल कमोडिटीज के कीमतें 14 महीने में सबसे अधिक महंगाई हुआ है और भारत में 45 वर्षों के सबसे बेरोजगारी क्यों है। और रुपए डॉलर की अगर हम कंपेयर करें, हमारे जमाने में 2014 में 60 रुपए था एक डॉलर के मुकाबले में, रुपए 60 था। अब डॉलर के मुकाबले में 84 रुपए हो गए, तो कम से कम 24 रुपए बढ़ गए। हालांकि इंटरनेशनल मार्केट में क्रूड ऑयल की दाम कम है अगर कंपेयर करें यूपीए के गवर्नमेंट, फिर भी मोदी साहब ये लोगों के ऊपर भार बना के रखे हैं। ये वजन लोग ढो रहे हैं, वो नहीं, वो सिर्फ भाइयों और बहनों के साथ भाषण में डूबे हैं। हमारी सरकार अब बनने जा रही है दोबारा, तो हम अपनी 7 गारंटी देंगे, जैसा हम कर्नाटक में दिए, तेलंगाना में दिए, हिमाचल में दिए, अब महाराष्ट्र में भी हम अपने गारंटीज दिए हैं 5, वैसा ही यहाँ पर देंगे। पहला है मैया सम्मान योजना, जो 1000 रुपये है, अब 2500 रुपये हम दे रहे हैं और दिसंबर से लागू होगा। एक व्यक्ति को 5 किलो के बजाय 7 किलो धान राशन दिया जाएगा। तीसरा, हर गरीब परिवार के 450 रुपए में गैस सिलेंडर मिलेगा और 15 लाख रुपए तक पारिवारिक स्वास्थ्य बीमा देंगे। किसान को धान का एमएसपी 2400 रुपए की जगह 3200 रुपए प्रति क्विंटल।
A cold wave is gripping North India with temperatures dropping across Delhi, Uttar Pradesh, Haryana, Punjab, Rajasthan and Madhya Pradesh. While daytime temperatures have not seen a significant decline yet, the chill is expected to intensify in the coming days. Delhi recorded its coldest day of the season on Saturday with a thick blanket of fog adding to the discomfort. The Meteorological Department has issued a yellow alert for Sunday, warning to moderate to dense fog in the region, which is likely to reduce visibility and worsen air pollution. Authorities have advised residents to take extra precautions while traveling, urging caution due to the poor visibility and hazardous air quality. Israeli Prime Minister Benjamin Netanyahu narrowly escaped an airstrike on Saturday night when 2 rockets were fired at his residence in the northern city of Caesarea, landing in his garden. Fortunately, Netanyahu and his family were not at home during the attack and no casualties were reported. While no group has claimed responsibility, security agencies suspect Hezbollah may be behind the assault. In the wake of the attack, Israeli authorities have launched an investigation into its origins and motives, heightening concerns about regional tensions. That's all for today. Stay connected for more updates. Thank you.